गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचंही जोरदार प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आंदोलन, तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध। भाजप नेत्यांची पोरं नातवंड म्हणजे जेनझी नाहीत। मोहन भागवतांनी आंदोलनात केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, संजय राऊतांचं आवाहन। तर राऊतांसाठी आदित्य अमित ठाकरे जेनझी, नवनाथ बन यांचा टोला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुनावणी नाहीच। उद्या दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चालवणार खटला। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। एंटिलिया प्रकरणात परमबीर सिंगच मास्टरमाइंड। सूड भावनेतून 100 कोटींचा खोटा आरोप केला। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुन्हा दावा। मुंबई पोलीस दलात कोट्यावधीचा वेतन घोटाळ्याचा आरोप। तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांच्या अपहाराचा संशय। पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप। पुण्याच्या चाकण MIDC मधील खराब रस्त्यांचा आणखीन एक बळी। रस्त्यांवरील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू। अपघातानंतर चालक फरार। BMCच्या नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी। दोघांनी एकमेकांवर केला चाकून हल्ला। एका टेंडरवरून दोघांमध्ये हाणामारी झाल्याचा संशय। दारू उत्पादक कंपन्यांवर FSIची कारवाई। फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 6 कंपन्यांना नोटीस। नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादकांवर होणार परिणाम। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणार। औपचारिक विवाह नाही म्हणून संरक्षण टाळता येणार नाही, कोर्टाची भूमिका। DMK नेते स्टॅलिन यांना तामिळनाडू पोलिसांकडून अटक। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप। उदयनिधीचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। कोर्टाकडून उदयनिधीच्या सुटकेचे आदेश। माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांचं निधन। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। शिक्षण आणि आरोग्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य। डॉक्टर DY पाटलांच्या निधनानं समाजकारण राजकारणाचा कार्य तपस्वी आधारवड हरपला। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही श्रद्धांजली। लष्कर-ए तोयबाचे 30 दहशतवादी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एजंट पाठवून मारले। लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी रिजवान हनीफचा दावा। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला 24 तासाचा अंतिम इशारा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणला भीषण हल्ल्याची धमकी।